राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्या व्हिडिओमध्ये त्या एका अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची भाषा करतात। आपल्यासोबत मेघना बोर्डीकर स्वतः आहेत। दीदी, काय नेमका प्रकार झालेला आहे? आपण त्या अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची भाषा करतात, नेमकं काय झालं होतं की इथपर्यंत विषय तो गेला होता? हे बघा पंकजजी, तुम्ही माझ्या जिल्ह्यातले, तुम्ही आमचं राजकारण सगळं माहिती आहे। बोरी मोठं गाव आहे, 20,000 लोकसंख्येचं जवळपास गाव आहे आणि त्या ठिकाणी मी मागे पुढे काय बोलली तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायला पाहिजे होता। जेव्हा रोज मोल मजुरी करून ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना हा ग्रामसेवक सांगतो फलाण्याच्या घरी जा तरच तुम्हाला देतो, टाळाटाळ करतो, पैशाची मागणी करतो आणि त्या सगळ्या महिला, कोणी विधवा होत्या, मोलमजुरी करणाऱ्या गरीब आमच्या लाडक्या बहिणी होत्या, त्या सगळ्या येऊन माझ्याजवळ रडत होत्या। आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझा तो त्रागा, ते जे मी बोलले तर केवळ माझ्या लाडक्या बहिणींच्यासाठी बोलले। आणि माझ्या मंचावर जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी होत्या, ॲडिशनल CO होत्या, BDO होते आणि वारंवार ह्या तिघांना सुद्धा मी की ह्या ग्रामपंचायतमधला हा ग्रामसेवक तो त्यात कुणाचं तरी ऐकून गोरगरिबांना त्रास देतोय, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या, हे नेहमी त्यांना सांगत होते। आणि तुम्ही माझं पुढचं भाषण ऐका ना पूर्ण, त्याच्यात पण या तिघांनाही सांगितलं, ती पिढी ज्या ॲडिशनल CO आहेत आपल्या त्यांनाही, की आपला मूळ उद्देश आहे, मोदीजींचा मूळ उद्देश आहे, देवेंद्रजींचा मूळ उद्देश आहे की गोरगरिबांना ह्या घरकुलाचा लाभ द्यावा। पण हे अशा पद्धतीने ह्या ग्रामसेवकाचं काम आहे, तो सरकारी कर्मचारी आहे, त्याचं काम आहे गरजूंना लाभ मिळवून देणं। का कुणी सांगेल ह्यालाच दे ह्याला देऊ नको असं ऐकणं नाही, तुम्ही पूर्ण माझी ती बाईट ऐका। आणि मी बोलल्यानंतर टाळ्या जेवढ्या पडल्यात, कारण एवढं 2-3 हजार लोक त्या ठिकाणी होते, कारण की हा कुणाचं तरी ऐकून, कारण ग्रामसेवकाचं काम अधिकाऱ्यांचं किंवा माझं सुद्धा, मी जनसेवक म्हणून माझंही काम आहे। एक विषय केला की तुम्ही कोणाची चाकरी करताय, म्हणजे नेमकं ते ग्रामसेवकांकडून काय प्रकार चालू होता? CO पण तिथं समोर होता तुमच्या, तुम्ही CO कडे काही तक्रार या संदर्भात केलेली? वारंवार तक्रार केलेली आहे CO कडे, ॲडिशनल CO कडे, BDO कडे, की ह्याचं बरोबर वागणं नाही, कारण हा शासनाचा कर्मचारी आहे, त्यांनी नियमानुसार काम केलं पाहिजे। पण तिथल्या लोकल सरपंचाचं वगैरे ऐकून तो काम करतो, हे बरोबर आहे का? तुम्ही मला सांगा। आणि तुम्हाला तर आपले माहिती आहे तिथलं सगळं काही राजकारण, आणि म्हणून मी तो माझ्या समोर ह्या महिला रडत होत्या त्यामुळे मी तो रागून त्या ठिकाणी बोलली। रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत ह्या व्हिडिओवरून, सगळ्याच मागच्या मंत्र्यांनी जे काही वक्तव्य केले त्या संदर्भात हे केलं, त्यांनी आरोप केले। हे बघा, रोहित पवारांना त्यांना अर्धवट माहिती घेऊन, अर्धवट इथल्याच आमच्या महायुतीमध्ये जी मंडळी आले त्यांनीच ते व्हिडिओ दिले असणार, अर्धवट व्हिडिओ बघून कुठलंही रोहित पवारांनी ट्विट करू नये किंवा काही करू नये। आणि स्वतः काय पोलीस स्टेशनमध्ये कशा पद्धतीने बोलले पोलीस अधिकाऱ्यांनी, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे मी गोरगरीब जनतेसाठी बोलली आहे तिथे, आणि लोकांच्या समोर बोललेली आहे, माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही बोलली आहे। हे जे काही प्रकरण होतात आता, ते मध्यंतरी जे दारूच्या म्हणजे गाडीचा जे लिकरचा होता विषय, त्याच्यानंतर आज हा विषय येतोय, तर कुठंतरी वाटत नाही की महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतो यामुळे? हे बघा, आता तुम्हाला जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे, महायुतीमध्ये आता आलेले लोक पण कसे आहेत आणि आमचं त्यांचं कशा पद्धतीचं या ठिकाणचं राजकारण हे तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे हे संधी शोधताय की बदनामी करण्याचा प्रयत्न करताय, पण माझं काम आहे, मला जी जबाबदारी माझ्या नेत्यांनी दिलेली की गोरगरीब अंत्योदयपर्यंत ह्या योजना पोहोचवायच्या, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला सकारात्मक बदल घडवण्यासाठी मला जी संधी दिलेली, मी त्यांची सेवक म्हणून इथे सेवा करत आहे। आत्ताच त्या गावातून मी आलेली आहे, आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत, पण तुम्ही बघितलं सकाळी 8 वाजल्यापासून जनतेच्या सेवेसाठी मी बाहेर आहे। आणि मग अशा वेळेला तिथं महिला माझ्याकडे आल्यानंतर, लाडक्या बहिणींना जर अशा कोणी छळ करत असेल, त्रास करत असेल कोणाच्या तरी सांगण्यावरून, हे कसं सहन केलं जाणार आहे? तुम्ही देखील त्या ठिकाणी सहन करणार नाही। त्यामुळे अर्धवट व्हिडिओ बघून, अर्धवट काही म्हणून राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, हे मी बोललीये, लोकांच्यासाठी बोललीये, लोकांच्या समोर बोललीये, त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोललीये की तुमचा कर्मचारी चुकतोय आणि तो चुकतोय, हे मी त्यांना यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं। मग ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच सांगावं लागणार ना। तुम्ही मंत्री आहात, त्या हिशोबाने तुम्हाला वाटते का योग्य आहे म्हणून? हे बघा, मंत्रीच्या आधी मी एक लोकसेवक आहे, मी एक आई आहे, एक बहीण आहे, आणि त्या नात्याने, त्या भावनेने मी त्या ठिकाणी बोललेली आहे। त्या ग्रामसेवकाकडून तिथे येणाऱ्या जे काही महिला आहेत त्या महिलांचा छळ केला जातो, आणि तो जो व्हिडिओ होता तो अर्धवट तिथं दाखवून
राज्यातल्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम रोहित पवार असतील किंवा इथले स्थानिकचे विरोधक असतील यांच्याकडून केलं जात असल्याचं मेघना बोर्डीकरांनी स्पष्ट केलं. कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.